असं म्हणतात की तुम्ही जेव्हा एखादी नवीन भाषा शिकायला सुरू करता ना, तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये काही बदल होतात. तुम्ही जगाकडे कम्प्लिटली वेगळ्या नजरेतून बघायला लागता. हे सगळं ऐकून होतो, पण मी अनुभवलं फारसीमुळेच. कोणतीही भाषा शिकण्याचे दोन मार्ग असतात. एक असते त्या भाषेमधली शब्दसंपदा किंवा मराठीमध्ये ज्याला व्होकॅब्युलरी म्हणतात ते, आणि त्या भाषेचं व्याकरण. तर व्याकरण शिकणं खूप सोपं असतं. व्याकरणाचा फॉर्म्युला असतो, तो आपल्या लक्षात ठेवायचा आणि त्याच्यामध्ये शब्द भरले की आपली भाषा तयार झाली. आता पारंपरिक व्याख्येनुसार एखादा हुशार विद्यार्थी जो असतो तो या व्याकरणामध्ये अगदी निष्णात असू शकेल, पण कदाचित त्या किंवा त्या व्यक्तीची शब्दांची ओळख नाही. म्हणजे व्याकरण बघा, व्याकरण हे जाम म्हणजे मदिरेच्या प्याल्यासारखं आहे आणि त्याच्यामध्ये भरले जाणारे शब्द ही मदिरा आहे. तर तुम्ही कुठले शब्द वापरता, कधी वापरता, कसे वापरता, याच्यावरनं ठरतं की तुमचा बोलण्याचा अंदाज किती शायराना आहे. आणि तुमचा बोलण्याचा अंदाज कसा आहे त्याच्यावरून हा एक अंदाज येतो की तुम्ही या भाषेपर्यंत कसे पोचलेला आहात.